नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बरोबर 1 वर्षाने 1 वर्ष परत सरांच्या बागेमध्ये आलेलो आहे. लक्षात आलं. आणि गेल्या वर्षात आणि ह्या वर्षामध्ये आपल्याला बऱ्याच शेतकऱ्याचं काय म्हणणं असतं, लय फळं लागली की प्रॉब्लेम होतो. आता सरांच्या इथं 118 टन झाले या 5 एकरामध्ये, तरी पण हे आता फळं बघा ह्याची कशी आहे आणि ह्याची क्वालिटी पण बघा. तर हे बघा, इथं आता तुम्ही बघताय की ह्याला मोहर आलेला आहे. इव्हन जिथं फळ आहे तिथं सुद्धा मोहर आलेला आहे. हे वरती दिसतंय तुम्हाला सगळं, म्हणजे त्याला फुलं आलेत. मोहर म्हणजे आमच्या कोल्हापुरी भाषेत मोहर आलाय आपण म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतो, फुटवा आला. आमच्याकडे फुटवा म्हणजे काय म्हणतात त्याला, तर हे साईडला जे पत्ती येते त्याला तुम्ही त्याला पत्ती म्हणता. तर ही खरोखर फॅक्ट आहे. त्याच्यासाठी सरांनी वर्षभर काय त्रास घेतला आता ते जरा त्यांच्या तोंडून ऐकूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी आसाराम लक्ष्मण घुगरे, राहणार शिरनेर, सेवानिवृत्त प्राध्यापक. मी आता 1.5 वर्षापासून या मोसमीच्या बागेला 1800 आणि बायोरिच यांचा वापर करतो. ज्यावेळेस 1800 बायोरिच वापरतो त्याच्या अगोदर आपलं जे उत्पन्न व्हायचं तेवढं 60 किंवा 70 टनापर्यंत जायचं हायेस्ट. आणि बायोरिच आणि 1800 ज्यावेळेस वापरलं मागच्या वर्षी आपण, तर 118 टनापर्यंत आपला माल गेला. आपल्याला 27 लाख रुपये झाले टोटल. आणि ह्या वर्षी एकरामध्ये 5 एकरमध्ये, आणि ह्या 1000 झाड आहे. या वर्षी 1800 बायोरिच वर्षभर वापरला तर 1.5 वर्ष झाले. हे बघा तुम्ही, हा आंब्या माल, हा मृग बहार आहे. आणि हा आंब्या माल फुटा लागलाय बघा, फुलामध्ये आहे सध्या. आणि याची जी क्वालिटी आहे ते बघा तुम्ही, ग्रीनरी बघा किती आहे एकदम. आंब्या हे बघा ग्रीनरी बघा, हे फुटल्याला बी भरपूर आहे आणि अजूनही फुटवा या ठिकाणी चालू आहे. कारण आता याला 15 दिवस झाले याला पाणी आपण याचा ताण तोडलेला आहे. त्याची साईज बघा कशी आहे, एकदम प्लेन त्या ठिकाणी आहे. आणि याच्यावर आंब्या माल जो आपला गेला ह्या वर्षीचा, तो जवळपास एका झाडावर सरासरी 1 क्विंटल पर्यंत गेलेला आहे. काही झाडं 1.5 क्विंटल 2 क्विंटल पर्यंत गेलेले आहे. पण लहान मोठे झाडं असल्यामुळे थोडंसं आपल्याकडे सरासरी वड माल त्या ठिकाणी निघला. आणि पुन्हा आपल्याकडे हा मृग जो बहार आहे सध्या, हा मृग बहाराचं फळ आहे. जे काही आंब्या माळाचं फळण्याची साईज बघा, याचं वजन बघा, की या वर्षी 50 प्लस आपल्याकडे हा मृग बहार आहे. तुम्ही 1 किलो किती फळ बसतात? 2 किंवा 3. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, एका वजन एवढं येतं. वजन बघा तुम्ही, 2 किंवा 3, हे बघा 2 किंवा 3 त्या ठिकाणी फळ भरतात. अजून याच्यामध्ये जो सूत्राचा राहिलेला आहे. आणि एकच झाड असं नाही, सारे झाडं तुम्ही बघा. आणि ग्रीनरी बघा कशी आहे ती, हे बघा, हे बघा झाडं, साऱ्या झाडावर हातात घेऊन पाहा तुम्ही, हातात घेऊन बघा तरी अजून सूत्राचा राहिला त्याच्यामध्ये. लक्षात सफरचंद वाटायला लागलं ना, मोठी. तर आता इथं ही बाग बघायलासाठी मंठा जिल्हा तुमचं जालना मधून हे आमचे 2 मित्र आलेले आहेत. त्यांना काय वाटतं बागेविषयी ते जरा थोडक्यात सांगा. नाही, आम्ही याच्यावर अगोदर अशी बाग पाहिली नव्हती. बाग म्हणजे भारी आलेली एकदम. जास्त दिवसाची असून सुद्धा याच्यावर सर काळी दिसत नाही, याच्यावर पिवळेपणा दिसत नाही, एकदम ग्रीनरी आहे. काडी दिसणार नाही तुम्हाला, काळी दिसत नाही. बघा काडी कुठं आहे काय. काहीच दुसरं महत्वाचं बरं काय, इकडं जरा सगळ्यांनी या, तुम्हाला लक्षात येईल की ह्याला फळाची संख्या पण किती आहे काय काय झाडावर. हे बघा, फळाची संख्या प्रचंड आहे. तो मृग बहार आहे. आता ते बघा खालच्या बाजूला फळं किती दिसतात, साईज पण बघा त्याची. तिकडली पण झाडं दाखवा ती, फ्रेश झाडं दिसतात ना पण. फळ नसलेलं झाड किती फ्रेश दिसतं. आणि ह्याला फळं असून सुद्धा बघा इकडे बघ, फळं असून सुद्धा काय झालंय तर हे झाड फुटले. नुसतंच फुटलं नाही तर त्याच्यावर मोहर आलाय, म्हणजे फुल आलंय त्याच्यावर. हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. बघा हे फुल दिसतंय. आणि हे किती क्लिअर आहे बघा. बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे काय प्रॉब्लेम आहे की माव्याचा प्रॉब्लेम आहे प्रचंड, कळलं. आणि मग शेतकरी काय म्हणतात, ते मावा कंट्रोल होईल का नाही बाहेर. तुमचं झाड स्ट्रॉंग झालं की मावा कंट्रोल झाला. लक्षात आलं का. ते मनात सांगून काय उपयोग होणार नाही. लक्षात आलं का. आता तुम्ही बघा हे किती क्लिअर आहे, हे किती सकाळी. ह्याच्यावर कुठं मावा दिसतो का. फुलं बघा किती मोठी आहेत, भरपूर फुलं लागली. नाही साईज फुलाची पण मोठी आहे, साईज सुपर आहे. लक्षात आलं का. तर ही खरोखर फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो, आपल्या डोक्यात बसले. लक्षात आलं का. हे ऑर्गॅनिक मध्ये कसं कंट्रोल होईल. तुम्ही झाड स्ट्रॉंग ठेवा. झाड स्ट्रॉंग ठेवायसाठी कुठलं केमिकल वापरू नका.
लक्षात का? तब्येत झाडाची चांगली असली की फळं त्याला आणायचे. लक्षात का? तुम्हाला तुमच्यासाठी फळं आणलेली नाहीत त्यानं, त्याला पुढली पिढी चालवायची आहे म्हणून फळं आणल्यात. तर ही साईज काय ठेवायची, त्या झाडाला सुद्धा मस्त वाटतं आपलं फळ साईज मोठी पाहिजे, त्याला वजन चांगलं पाहिजे, पुढल्या वेळी ते बी चांगलं रुजलं पाहिजे, हे सगळं त्या ह्याला सुद्धा वाटतं. मालकासाठी फळं आणत नाही झाड, आपण मालकासाठी काम करतो, तसं नाही आहे. आता तुम्ही सांगा, आता एवढी फळं असून सुद्धा ही ग्रीनरी किती आहे बघा. फळं असून ग्रीनरी. हा, ते किरकोळ फळं नाही, जरा क्लोजअप घे बा फळाचं, तिथं आणि तिथं फुटलेलं बघ. मृग बहार आहे. लक्षात आलं का? तर ही खरोखर फॅक्ट आहे, एकदम साध्या पद्धतीनं, कळलं का? ह्याच्यात तुम्हाला दुसरं काय करायचं नाही. ह्याच्यात फक्त तुम्ही काय केले, आता सरांनी काय केले, सरांना सांगितलं, सर ऐकायला लागलेत. विशेष म्हणजे काय असतं, टीचर लोकांचं एक हे असतं, सहजासहजी काय मान्य करत नाही. कळलं का? नाही, सगळ्यांचं ते जनरल सांगतो, मी बी शिक्षक होतो. कळलं का? आपलं कसं एक 10 वेळा विचार करणारा, हे सांगतंय ते खरं आहे का, खरं आहे का, आणि मग आपण चालू करणार. मात्र एकदा पटलं की मात्र बाजूला हलत नाही. तर सगळ्या शेतकऱ्यांना मला विनंती आहे की बाबा तुम्ही तुमचं झाड स्ट्रॉंग करा. झाड स्ट्रॉंग केला की कुठलं कीड रोग येत नाही. ही साधी निसर्गाची व्यवस्था आहे. आपली तब्येत चांगली असली कुठलं कीड आपणाला रोग वगैरे होणार नाही. तर मला वाटतं सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की ह्याच्यावर कुठेही मावा नाही आहे. लक्षात लागा, का नाही तर झाड स्ट्रॉंग आहे. ह्याच्यावर फळं एवढी असून नवीन फूट यायला लागले म्हणजे झाड स्ट्रॉंग आहे. लक्षात आलं? आता हे फळं गेल्यावर हे झाड आणखीन चांगलं दिसेल. अजून एक 15 दिवसांनी जर आपण बघितलं त्या झाडामध्ये प्रचंड फरक दिसेल. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये जायचं आहे. साधं तुम्हाला ह्याला काही खर्च नाही आहे. बाहेरला किती खर्च येतो सर एक एकरला तुम्हाला? खर्च आहे. हा, तरी पण 10 लिटर अल्ट्राची वापरतात. टोटल आपण एकरी 10,000 रुपये खर्च, 10 ते 12. 10,000 ते 12,000 रुपये एकरी खर्च. 10 ते 12 लिटर अल्ट्राची, त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही. त्याच्यामध्ये रेस्ट पिरियड मध्ये लक्षात का? आपण रेस्ट पिरियड मध्ये 2 महिने वापरायचं नाही. परत 10 लिटर वाढतो आपण. हा, फुलं चालू झाल्याशिवाय म्हणजे परत आणि 1.5-2 महिने तुम्ही वापरायचं नाही. सेटिंग 30% झालं की मग बाहेरीची अल्ट्राशी चालू करायचं. तोपर्यंत नुसतं बाहेरीवर बाग ठेवायची. तर मला वाटतं आपण हा एपिसोड इथं संपवूया. नमस्कार शेतकरी बंधू.